आज देशातही एक धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाही आहेत. नेहमी नॉर्मलला असणारी लोक सध्या गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. 25 रुपये प्राप्त झाले. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पुढचं मला माहित नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत. या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये. मी आता गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे. आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं.